नमस्कार, मी अर्चना मिसाळ. ॲक्च्युली अमर सोसायटी आणि गणेश सोसायटी दोन्ही मिळून स्पेसिफिकली महिलांच्यासाठी खूप चांगले कार्यक्रम ऑर्गनाईज करत असतात नेहमी. आणि त्यातल्या त्यात महिलांच्या कलागुणांचा विकास व्हावा यासाठी खूप चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम ऑर्गनाईज केलेले असतात. त्यातलाच आजचा हा जो कार्यक्रम आहे, ज्याच्यामध्ये अशी मी अशीच मी असा हा कार्यक्रम ठेवलेला आहे. ॲक्च्युली हा कार्यक्रम काय आहे हे आम्हाला सगळ्यांना आता अजूनही गुपित आहे, कारण ते अचानक आम्हाला सांगणार आहेत की त्याच्यामध्ये काय असणार आहे. तर त्यामुळे खूप मजा येणार आहे ह्या खेळ खेळताना. गणेश आणि अमर सोसायटी या दोन्ही सोसायट्या मिळून दरवर्षी वेगवेगळे उत्सव सण आम्ही अतिशय आनंदाने साजरे करतो, खेळीमेळीने साजरे करतो. अमर सोसायटीमध्ये दत्त जयंतीचा उत्सव असतो आणि गणपती उत्सव आम्ही मोठ्या प्रमाणावर साजरा करतो. या गणपती उत्सव आमचा पर्यावरणपूरक असतो, त्यामुळं आम्ही गणपतीचं विसर्जन करताना किंवा गणपतीची मिरवणूक इथे जेव्हा येते त्यावेळी आम्ही अतिरिक्त गुलालाचा वापर टाळतो. त्याच्यानंतर गणपतीचं विसर्जन देखील आम्ही हौदामध्ये करतो. नदीच्या सोर्समध्ये किंवा निर्माल्य टाकणं असे प्रकार आम्ही करत नाही. आणि लहान मुलांपासून महिलांपर्यंत सर्व वयोगटातल्या लोकांसाठी आम्ही वेगवेगळ्या स्पर्धा इथं घेतो आणि सगळेजण आम्ही त्याचा आनंद घेतो. खाऊ गल्लीसारखे उपक्रम सुद्धा आम्ही इथं राबवतो आणि त्याचा आम्ही सगळेजण मिळून आनंद घेतो. ह्याच्यामध्ये मला एक छोटीशी सूचना आमच्या या सगळ्या आयोजकांना करायची आहे की महिलांसाठी जशा वेगवेगळ्या स्पर्धा ठेवता तशा पुरुषांसाठी पण वेगवेगळ्या स्पर्धा ठेवाव्यात. समानतेचा जमाना आहे, आम्ही पण सगळेजण त्याचा आनंद घेऊ. त्यानंतर गणेश सोसायटीमध्ये गणेश जन्म असतो. दिवाळी पहाटचा कार्यक्रम आम्ही इथे जोरात साजरा करतो आणि अतिशय खेळीमेळीचं आणि सांस्कृतिकदृष्ट्या सामंजस्याचं वातावरण आम्ही इथे पाळण्याचा आमच्या परीने कसोशीने प्रयत्न करतो. धन्यवाद. मी मालती जगताप अमर सोसायटीतून बोलते. इथं आम्ही ज्येष्ठ नागरिक बसतो बाकड्यावर आणि एकादशी असली की हरिपाठ म्हणतो आणि शिवपुराण ते म्हणतो, विष्णू सहस्त्रनाम म्हणतो सगळ्या माहिती. नमस्कार, मी ॲडव्होकेट सुरेश जाधव. अमर गृहनिर्माण संस्थेमध्ये गेले 25 ते 30 वर्षापासून गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतो आणि या ठिकाणी मला आवर्जून एका गोष्टीची जाणीव होते आणि कमी जाणीव होते, ते म्हणजे आमच्या संस्थेचे परकाळे साहेब ते संस्थेचे चेअरमन होते आणि त्यांच्या प्रेरणेनेच हे कार्यक्रम आजपर्यंत आम्ही हे करतोय, मोठ्या प्रमाणात साजरा करतोय. दरवर्षी त्यांचं आम्हाला खूप मोठं मोलाचं मार्गदर्शन होतं, परंतु गेल्या 3-4 वर्षापासून आम्हाला त्याची जाणीवते की ते आमच्यात नाही आहेत. परंतु त्यानंतर सुद्धा अनेक बाकीचे जे आमचे संचालक मंडळ सभासद आहेत अतिशय छान पद्धतीने आमच्या ठिकाणी या सोसायटीमध्ये कार्यक्रम करतो. विविध महिलांचे कार्यक्रम असतात, मुलांचे कार्यक्रम असतात, चित्रकला स्पर्धा आणि आज आम्ही महिलांसाठी त्यांचा बुद्ध्यांक आणि महिलांचं अंतर्गत मन ह्याविषयी एक नाविन्यपूर्ण कार्यक्रम आयोजित केलेला आहे. अशीच मी त्यानंतर उद्या खाऊ गल्ली आहे आणि परवा दिवशी कोण जिंकणार पैठणी असे कार्यक्रम आहेत. हे कार्यक्रम घेण्यापाठीमागचा उद्देश आहे की प्रत्येकाच्या महिला असतील किंवा लहान मुलं असतील यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा, त्यांच्यातल्या कलागुणांना वाव मिळावा, हाच त्याच्या पाठीमागचा प्राथमिक उद्देश आहे. ह्यानंतर आम्ही दत्त जयंतीचा उत्सव साजरा करतो. दिवाळी पहाटचा सुरेल मराठी गाण्यांची मैफिलीचा कार्यक्रम करतो. ह्याच्यामध्ये दोन्ही सोसायटीमध्ये आम्हाला उत्तम असा प्रतिसाद मिळतो आणि दत्त महाराजांची कृपा या संस्थेवर कायम आहे आणि अशीच कायम राहावं हीच प्रार्थना करतो. माझं नाव मयुरा प्रकाश घोडके आहे आणि इथं महिलांसाठी योगा क्लास वगैरे आणि लहान मुलांना मोठ्या बायकांना सगळ्यांना इथं क्रिकेट वगैरे सगळ्या प्रकारचे खेळ खेळले जातात. सगळेजण म्हणजे असं आनंदाने वगैरे सगळे राहतात म्हणजे एकजुटीने. मी प्रकाश घोडके या सोसायटीमध्ये 1996ला आलो. गणेश सोसायटी आणि अमर सोसायटी हे दोन्ही सोसायटी अशा जुळ्या भावासारख्या शेजारी आहेत आणि दोन्ही सोसायटीचे कार्यक्रम हे एकत्रच साजरे केले जातात. 2 सोसायटी आहेत पण एकत्र कार्यक्रम असतात. ग्राउंड त्यांचंही असतं, ग्राउंड आमचंही असतं आणि सर्व एकत्र राष्ट्रीय सणसुद्धा आम्ही साजरे करतो. 26 जानेवारी, 15 ऑगस्ट आणि दिवाळी पहाट असे सर्व कार्यक्रम एकत्रित पहिल्यापासून साजरे करत आलेले आहे. एकही वर्ष त्याच्यात खंड पडलेला नाही अद्यापपर्यंत सुद्धा. पुढची पिढी, आता मागची पिढी आम्ही रिटायर होत आलं तरी पण लहान मुलं आणि आत्ताची पिढी याच्यामध्ये हिरिरीने सहभाग घेत आहेत. मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम होतात आणि दत्त जयंती आणि गणेश जयंती हे फार मोठ्या प्रमाणावर आम्ही साजरे करतो. याच्यामध्ये आमचा एक उद्देश असा आहे की सर्वजणांनी एका कुटुंबाप्रमाणे राहावं
आणि सर्व जाती धर्मातले, सर्व स्तरातले, लहान मोठे, श्रीमंत गरीब सगळे लोक एकत्र येऊन हा कार्यक्रम मोठ्या उत्साहानं साजरा करतात. याचा सर्वांना आम्हाला अभिमान वाटतो, आमच्या सोसायटीचा, दोन्ही सोसायटीचा. नमस्कार, मी सौ रुपाली संदीप शेलार, अमर सोसायटी दौंड. गेली 25 वर्ष झाले आम्ही अमर सोसायटीत गणेशोत्सव साजरा करतो. दोन्ही सोसायटी मिळून आम्ही हे उपक्रम राबवतो. आज अशीच मी असा आगळावेगळा कार्यक्रम आज सोसायटीत होणार आहे. त्यासाठी आम्ही सर्वजण स्पर्धक इथे जमा झालेलो आहोत. कार्यक्रम खूप छान होतात. सगळे एकजुटीने सगळे कार्यक्रमात भाग घेतात. पाककृती, रांगोळी स्पर्धा अशा विविध स्पर्धा इथे राबवल्या जातात. त्यासाठी पूर्ण दौंडमध्ये अमर सोसायटी या गोष्टीसाठी फेमस आहे की दोन्ही सोसायट्या एकजुटीने सगळे कार्यक्रम छान रीतीने राबवतात. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव प्रियंका विवेक शेलार. मी गेली 18 वर्ष झाले या सोसायटीत राहते. खूप सुंदर या सोसायटीमध्ये हे कार्यक्रम राबवले जातात. आम्ही इतका एन्जॉय करतो की जो आम्ही लहानपणी सुद्धा कधी केला नसेल एवढा एन्जॉय आम्ही आता ह्याच्यामध्ये करतो. आमची लहान मुलं असतील, आम्ही सगळ्याजणी मैत्रिणी असेल किंवा आमच्या सगळ्या घरातले सासूबाई वगैरे असतील, लहानांपासून थोरांपर्यंत सगळेजण या कार्यक्रमात भाग घेतात. आणि गणपतीचे हे 10 दिवस खूप उत्साहात जातात. सगळ्यांचे सुप्त गुण या कार्यक्रमाद्वारे बाहेर निघतात आणि मग आम्हाला खूप छान वाटते. आम्ही या सगळ्या कार्यक्रमाचा खूप मनसोक्त आनंद घेतो. धन्यवाद. मी सौ सुनंदा जीवन गंगावणे. आम्ही गेली 25 वर्ष सोसायटीत राहतो. 25 म्हणण्यापेक्षा आम्ही तर लग्नाच्या आधीपासून सोसायटीत राहतोय आणि तेव्हापासून आम्ही हे सगळे कार्यक्रम करतो. आणि आमच्या सोसायटीतले अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळे इतका छान सहभाग करतात आणि खूप उत्स्फूर्तपणे सगळं पाककला असेल किंवा महिलांचे काही कार्यक्रम असतील, होम मिनिस्टर असेल, हे सगळे कार्यक्रम इतके छान करतात सगळेजण. आणि हे 10 दिवस खूप आनंदाने जातात आमचे. असे संपूर्ण आहेत असे वाटतात. अगदी खूप छान एन्जॉय करतात सगळे. नमस्कार, मी प्राध्यापक संजय इंगळे. गेले 2002 पासून या सोसायटीमध्ये सदस्य झालो आणि इथे राहायला आलेलो आहोत. 2002 पासून या सोसायटीतलं प्रत्येक सणामध्ये असलेलं खेळीमेळीचं वातावरण आणि विशेषतः माझेच विद्यार्थी इथं जवळपास राहत असल्याने त्यांनी एकोप्याने ही सोसायटी वाढवली आहे. आणि प्रत्येक सण समारंभामध्ये विशेषतः गणेशोत्सव असेल, नवरात्र असेल, 15 ऑगस्ट असेल किंवा दिवाळी पहाटसारखे कार्यक्रम असतील, सर्व एकमेकांच्या सहकार्याने आणि खेळीमेळीचं वातावरण ठेवून या सोसायटीतील सर्वांचा आनंद द्विगुणित करतात. आणि त्यामुळे इथं राहण्यास आल्याचा मला खूप अभिमान वाटतो. आणि पुनश्च एकदा या सोसायटीतील सर्व सदस्य, माझे विद्यार्थी, ह्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो, अभिनंदन करतो. आणि हे अमर सोसायटी असेल, गणेश सोसायटी असेल, महेश सोसायटी असेल, इथलं एकूण वातावरण छान आनंदमयी राहो अशी श्री गणेशचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. नमस्कार, मी सौ वंदना अमृत यादव, दौंड अमर सोसायटीमधून बोलत आहे. आमच्या सोसायटीमध्ये मी 2003 साली आले तेव्हापासून पाहते गणेशोत्सव, दत्त जयंती, गोकुळाष्टमी अशा आम्ही सगळे सण दोन्ही सोसायटी मिळून साजरे करतो. तसेच अजून महेश सोसायटी आहे, तिथे सुद्धा महाशिवरात्र मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. आम्ही तिन्ही सोसायट्या एकत्रित येऊन मुलांचे सगळे खेळ घेतो. सगळे एकत्र येऊन रांगोळ्या वगैरे काढणं असं सगळं उत्साहाने साजरा करतो. तसेच दत्त जयंतीच्या वेळेस भजनं वगैरे होतात. सगळ्या मैत्रिणी एकत्र येऊन रांगोळ्या मोठ्या मोठ्या प्रमाणात रांगोळ्या काढतो, पाळणा म्हणतो. असे खूप साऱ्या गोष्टी आम्ही आनंदाने एकत्र येऊन करतो.